नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये 3ब मध्ये मागणीची लवचिकता याबाबत संपूर्ण माहिती मी घेऊन येत आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला या मागणीच्या लवचिकता म्हणजे या चॅप्टरची संपूर्ण माहिती मिळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला पुस्तक चाळण्याची गरज भासणार नाही। शिवाय या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही स्वाध्याय सुद्धा सोडून दिलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जिथे आवडला तिथे लाईक करायचा विसरू नका। व्हिडिओला लाईक करा। तुम्ही लाईक केले म्हणजे मला नेक्स्ट जो व्हिडिओ आहे ते तुमच्यासाठी आणण्यासाठी खूप म्हणजे एक प्रकारचं काय मिळते विश्वास होतो का माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे आणि मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासाठी स्वाध्याय सुद्धा घेतलेला आहे आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्र मंडळीमध्ये शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तर आजच्या या व्हिडिओची सुरुवात करूया। मागणीची लवचिकता म्हणजे इलास्टिसिटी ऑफ डिमांड। इलास्टिसिटी म्हणजे रबर बघितलं असेल तुम्ही की ताणल्यानं काय होते, ताणते। त्याचप्रमाणे असतात की जे सर्वप्रथम प्रोफेसर मार्शल यांनी मागणीची लवचिकतेची संकल्पना मांडलेली आहे। मागणीच्या लवचिकतेचे जवळपास 3 प्रकार येते: उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता। म्हणजे मागणीवर प्रभाव पडणारे हे 3 प्रकारचे प्रकार पडतात। एक असतात उत्पन्न, तर सिंपल आहे, जास्त काही कठीण नाही आहे। हे जे पूर्ण जे प्रकरण आहे एकदम सिंपल आहे। समजा जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न आहे, उत्पन्न लवचिकता आपण समजून घेऊया, परंतु त्याआधी आपण त्याबाबतची काही संकल्पना ते सुद्धा पाहून घेऊया। सर्वप्रथम प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीची लवचिकतेची संकल्पना मांडली। म्हणजे तुम्ही जर कोणत्याही क्वेश्चनचा उत्तर द्यायच्या वेळेस जर तुम्ही अशा प्रकारची सर्वप्रथम सुरुवात केली की समजा प्रश्न आला मागणीच्या लवचिकतेवर, तर सुरुवात अशी करायची की तो जो एक्झाम पेपर चेक करणार आहे तर त्यांना वाटेल की वा म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहिलेलं आहे। तर त्यामध्ये लिहायचं आहे की प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांनी सर्वप्रथम मागणीची काय केली ती संकल्पना मांडली होती। आणि त्या संकल्पनेमध्ये असे सांगितले होते की ज्या प्रमाणात वस्तूच्या किमतीमध्ये घट झाली तर त्याच प्रमाणात वस्तूच्या मागणीमध्ये काय होते, वाढ किंवा कमी प्रमाणात होते। त्यालाच काय म्हणतात, मागणीची लवचिकता। मागणीची लवचिकता म्हणजे आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की एखादी वस्तू आहे समजा 100 रुपयाची, ठीक आहे। या 100 रुपयाची एक वस्तू आहे, त्यामध्ये अचानक काय झालेलं आहे, 10% वाढ झालेली आहे। 10% वाढ झालेली आहे म्हणजे किती रुपयाची झाली, ती 110 रुपयाची झाली। आता 110 रुपयाची झाली आणि जे नॉर्मल ग्राहक आहेत त्यांना जर हे 110 रुपये जर महाग वाटत असेल तर ते ग्राहक काय करतील, ती वस्तूचा पर्यायी एखादी वस्तू म्हणजे पर्यायी वस्तू पाहेल आणि त्यांना खरेदी करेल ज्याची 100 रुपये किंमत असेल, ठीक आहे। म्हणजे काय होते, ती जी किंमत त्या किमतीचे जे रेट वाढलेले आहेत तर ते आपोआप काय होतील, याची जी मागणी आहे ती कमी होतील। म्हणजे या वस्तूचा सेल काय होतील, कमी होतील। म्हणून प्रोफेसर मार्शल यांनी सांगितलेलं आहे की किमतीमध्ये ज्या प्रमाणात वाढ होते त्याच प्रमाणात त्या मागणीमध्ये काय होते, घट होते। आणि आता हे झाला वाढचा। आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया की 100 रुपये किमतीच्या वस्तूवर आता घट झाली। समजा किंमत अचानक 10% घट झाली म्हणजे 90 रुपयाची झाली आणि 90 रुपयाची झाली तर मग काय करतील, जे दुसरे पर्यायी वस्तू आहे जी 100 रुपयाची असेल तर तिची जे ग्राहक आहेत त्यांना जर वाटत असेल की ही वस्तू 90 रुपयाला मिळत आहे तर ते एक्स्ट्रा जे ग्राहक आहे ते ग्राहक काय करतील, या वस्तू खरेदीकडे वळेल। म्हणजे आपोआप काय होतील, या वस्तूची जी मागणी आहे ते वाढतील। म्हणजे ज्या पर्सेंटमध्ये किमतीमध्ये वाढ किंवा घट होते त्याच प्रमाणात मागणीमध्ये वाढ किंवा घट होते, ठीक आहे। एवढं समजलं तुम्हाला। आता पाहूया आपण याचे प्रकार सिंपल आहे: उत्पन्न, छेदक आणि किंमत। उत्पन्न म्हणजे समजा जर एखाद्या व्यक्तीचे, मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न समजा 20,000 असेल, 20,000 असेल आणि अचानक त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाले आणि 25,000 झाले तर त्याचा मागणीवर काही प्रभाव पडतील का, नाही। तर म्हणून त्याला लवचिक आणि जशी त्याची म्हणजे काय होतील, आता उत्पन्न वाढली तर काय होतील, तो वस्तू खरेदी करेल म्हणजे मागणीमध्ये काय होते, वाढ। म्हणजे उत्पन्न वाढल्याने सुद्धा मागणी वाढते। तर छेदक लवचिकता पाहूया। छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदल म्हणजे पर्यायी वस्तू। मी तुम्हाला सांगितलेलं आहे की समजा जर एखादी वस्तू 100 रुपयाची विकत असेल आणि त्याची किंमत वाढली तर तो काय करते, पर्यायी वस्तू खरेदी करण्याच्या मागे लागतो। तर त्यालाच म्हणतात छेदक लवचिकता। म्हणजे एका वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला म्हणजे त्या वस्तूमध्ये 10% वाढ झाला म्हणजे 110 रुपयाची झाली तर तो व्यक्ती काय करतील, 100 रुपये वस्तूवाली जे पर्यायी याबाबत एखादी पर्यायी असेल। आता तुम्हाला एखादा एक्झाम्पल देतो। समजा एखादी बाईक असेल, हिरोंडा बाईक असेल, हिरोंडा बाईक आहे समजाचा 50,000ची, 50,000ची एक बाईक आहे हिरोंडा बाईक आणि याला पर्यायी म्हणून एखादी बजाजची 40,000ची बाईक असेल आणि सेम जे फॅसिलिटीज या बाईकमध्ये आहेत तेच फॅसिलिटी या बाईकमध्ये सुद्धा आहे।
तर जो ग्राहक आहे तो काय करतील, ज्या वस्तूची किंमत कमी आहे ती वस्तू खरेदी करेल. म्हणजेच काय होतील, जे पर्यायी वस्तू आहे त्याची किंमत कमी झाल्यामुळे काय होतील, त्याची मागणी वाढेल. आता त्यानंतर आहे किंमत लवचिकता. किंमत लवचिकता मी आधी सांगितलेलं आहे का, ज्या डॉक्टर प्रोफेसर मार्शल यांच्या मते किमतीमध्ये प्रमाणित बदलामुळे, म्हणजे जेवढ्या प्रमाणात तुम्ही बदल ज्या किमतीमध्ये होतील तेवढ्याच प्रमाणात मागणीमध्ये किंमत लवचिकता होते. म्हणजे जेवढ्या किमतीमध्ये फरक पडतो तेवढ्याच मागणीवर सुद्धा फरक पडतो. आता पाहूया मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार एकूण जेवढे पण दिलेले आहे तेवढे आपण सिक्वेन्सली पाहूया की कशा पद्धतीचे आहे. सर्वप्रथम जो आहे संपूर्ण लवचिक मागणी म्हणजे काय. संपूर्ण लवचिक मागणी म्हणजे अशी की किमतीमध्ये अल्प किंवा कसाच म्हणजे मुळीच बदल होत नाही, परंतु मागणीमध्ये जे काय आहे ते बदल होत असते. जसं यासाठी उदाहरण देण्यात आलेलं आहे सोन्याचं. म्हणजे सोन्यामध्ये किती प्रकारचे किती टक्क्याने वाढले तरी त्या मागणीमध्ये फरक पडत नाही. लगनसराईला म्हणजे जास्त किमतीचे असले तरी सोने हे खरेदी केले जाते. म्हणजे हे एक सिंपलचं उदाहरण देण्यात आलेलं आहे संपूर्ण लवचिक मागणी. त्यानंतर आहे संपूर्ण अलवचिक मागणी. म्हणजे संपूर्ण लवचिक मागणीच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे यामध्ये देण्यात आलेले आहे की किमतीत अल्प किंवा मुळीच बदल नाही झालेला आहे, परंतु संपूर्ण जे अलवचिक मागणी आहे त्याच्यामध्ये किमतीमध्येच बदल होते परंतु मागणीमध्ये कसाच बदल होत नाही. तर ते पाहूया की संपूर्ण अलवचिक मागणी आहे त्यामध्ये किमतीमध्ये कितीही बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही. म्हणजे मागणीचा जो वक्र आहे तो कसाच सरकत नाही, म्हणजे किंमत कितीही वाढली तरी. त्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे की किमतीमध्ये 20% घट झाली तरी मागणीत कोणतेही बदल होत नाही. एकक लवचिक मागणी म्हणजे किमतीतील शेकडा किती प्रमाणात बदल. आता सिंपलचे हे जे तिन्हीचे जे डेफिनेशन दिलेले एकदम सिंपल आहे, काही एवढं कठीण नाही आहे. जसं आता आपण पाहूया संपूर्ण लवचिक मागणी म्हणजे किमतीमध्ये अल्प किंवा मुळीच बदल, काहीच बदल झाले नाही, परंतु मागणीमध्ये सतत बदल होत असते. आणि ते सेम त्याच्या विरुद्ध काय आहे की किमतीमध्ये किती प्रमाणात बदल झाला तरी मागणीमध्ये कोणत्याच प्रकारे बदल होत नाही. त्याचप्रमाणे तिसरा आहे एकक लवचिक मागणी. म्हणजे सेम एकक म्हणजे असं करूया इक्वल, म्हणजे किमतीमध्ये जेवढा बदल झाला तेवढाच मागणीमध्ये सुद्धा बदल होतो. उदाहरणामध्ये देण्यात आलेल्या किमतीमध्ये 50% घट झाल्यास मागणीमध्ये 50% वाढ होते. म्हणजे किमती ज्या प्रमाणात घट होते त्या प्रमाणात मागणी वाढते. म्हणजे 50% किमतीमध्ये घट झाली तर 50% ग्राहक वाढतात आणि 50% जे काही मागणी आहे ते सुद्धा वाढतात. चौथा पॉईंट आहे जास्त लवचिक मागणी. म्हणजे किमतीतील शेकडा बदलांच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीत बदल होते त्या प्रमाण, म्हणजे आता समजा किमतीमध्ये 50% घट झाली परंतु त्याच प्रमाणात मागणीत वाढत होत नाही. म्हणजे किंमत किती कमी झाली, आता समजा एखादी 100 रुपयाची किंमत असेल, 100 रुपये किंमत वाली वस्तू असेल आणि अचानक 50% घट झाली म्हणजे ती 50 रुपयाला विकली गेली तरी त्यांची जी मागणी आहे ते त्याच्यापेक्षा जास्त होते. म्हणजे अचानक 50% घट झाल्यामुळे काय होते, मागणीसुद्धा तेवढी, म्हणजे मागणीमध्ये वाढ हे 50% न राहता 100% असतात. म्हणजे एक प्रकारचं सांगण्याचं असं झालं आहे की जास्त लवचिक मागणी. म्हणजे या नावावरून लक्षात ठेवा का किंमत किती टक्क्याने कमी झाली तर त्यापेक्षा दुपटीनेच काय होते, मागणी वाढ होते. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण हे जास्त असते तेव्हा त्याला जास्त लवचिक मागणी म्हटले जातात. आता पाहूया कमी लवचिक मागणी. कमी लवचिक मागणी सेम जे जास्त लवचिक मागणी दिली आहे त्याच्या उलट आहे. म्हणजे जास्त लवचिक मागणीमध्ये काय सांगितलं होतं का किमतीमध्ये शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीमध्ये जे बदल होते ते जास्त होते. आणि जे कमी लवचिक मागणी आहे त्यामध्ये समजा जर 50% घट झाली आणि एखादी वस्तू असेल 100 रुपयाची आणि त्याच्यामध्ये अचानक 50% घट झाली म्हणजे ती 50 रुपयाची वस्तू मिळत असेल परंतु ग्राहकांची संख्या त्या वस्तूकडे कमी लवचिक असते, म्हणजे ती जास्त इम्पॉर्टंट नसते, त्यामुळे काय करतील ती जी वस्तू आहे ते कमी खरेदी करेल. म्हणजे ते कमी खरेदी केल्यामुळे किती होतील ते, म्हणजे कमी लवचिक आहे समजायची ती मागणी. तर सेम ते उदाहरण आहे की समजा त्यामध्ये किमतीमध्ये 50% घट झाली असेल तरी त्या मागणीमध्ये फक्त 25% वाढ होते. आता पाहूया की आपण आतापर्यंत जे काही मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार बघितले आहेत तर त्याचे आपण मागणी वक्र सुद्धा समजून घेऊया. आता समजा हे जे मागणी वक्र देण्यात आलेले आहे संपूर्ण लवचिक मागणीचं, लवचिक मागणीमध्ये हे जे स्क्वेअर दिलेला आहे किंमतीचा दिलेला आहे, किंमत हे स्थिर आहे, किंमत स्थिर आहे परंतु जी मागणी आहे ते सतत वाढत चाललेली आहे. हा जो आपल्याला जो सर्कल दिसत आहे म्हणजे हा जो ॲरो दिसत आहे ना, हा सतत वाढत चाललेला आहे परंतु किंमत कशी स्थिर आहे, म्हणजे इथेच आहे किंमत.
आणि त्याचा जर विरुद्ध दिशेनं आपण जर दुसरा म्हणजे अलौकिक मागणीचा जर वक्र बघितला तर समजा ही किंमत होती इथं, त्या वस्तूची किंमत होती हे क, आणि अचानक त्या किमतीमध्ये काय झाली, ती वाढ झाली आणि घटसुद्धा झाली. आता वाढ झाली त्यावेळेस मागणी वाढ म्हणजे कमी झाली की नाही, मागणी ही जी आहे ते स्थिर आहे, आणि घट झाल्यावर मागणी वाढली की नाही, म्हणजे मागणी ही स्थिर आहे. म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये किती कमी किंवा जास्त असा कितीही फरक पडला तरी मागणीमध्ये फरक पडत नाही. त्यानंतर पाहूया तिसऱ्यामध्ये देण्यात आलेला आहे एकक लवचिक मागणी. म्हणजे ज्या प्रकारे वस्तूची किंमत असते त्या प्रकारे वस्तूची मागणी असते. म्हणजे किमतीमध्ये वाढ झाल्यावर वस्तूच्या मागणीमध्ये घट होते आणि वस्तूच्या किमतीमध्ये घट झाल्यावर मागणीमध्ये काय होते, वाढ होते. म्हणजे अशा प्रकारचा हा जो आलेख आहे, वक्र आहे, तो आपल्याला दिसलेला आहे. आता पाहूया चौथ्या नंबरचा वक्र आहे जास्त लवचिक मागणी. जास्त लवचिक मागणी म्हणजे कसं, समजा किमतीमध्ये अल्पासा जरी फरक म्हणजे किमतीमध्ये शेकडा प्रमाणात जे फरक पडला त्याच प्रमाणात काय होते, म्हणजे आता त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात त्याची काय होते, वाढ होते. आता समजा नॉर्मल जर किंमत पकडली एखाद्या वस्तूची तर त्यामध्ये मागणी काय होती, आता नॉर्मल किंमत पकडू, हे नॉर्मल किंमत आहे. आता या किमतीमध्ये काय होते, स्थिर किंमत आहे, आणि अचानक त्या किमतीमध्ये काय झालेले, घट झालेली आहे. घट झाल्यामुळे काय होतं, मागणी या प्रमाणात वाढायला पाहिजे होती, म्हणजे जी मागणी होती तर ते या प्रमाणात वाढायला पाहिजे होती, परंतु मागणी ते इथपर्यंत आलेली आहे. म्हणजे काय झालेलं आहे की वस्तूची किंमत कमी झाल्याने मागणी सर्वाधिक वाढल्या जाते. म्हणजे त्याला काय म्हणतात, जास्त मागणी वक्र, म्हणजे जास्त लवचिक मागणी. आता त्यानंतर पाहूया कमी लवचिक मागणी म्हणजे नॉर्मल किमतीपेक्षा, समजा जर हे नॉर्मल किंमत आहे एखाद्या वस्तूची आणि नॉर्मल किमतीमध्ये नॉर्मल मागणी होते, परंतु किंमत किती कमी झाली, म्हणजे आता Q1 म्हणजे हे वस्तूच्या किमतीमध्ये घट झाली, परंतु मागणीमध्ये जास्त प्रमाणात म्हणजे इथपर्यंत वाढ व्हायला पाहिजे होती. कुठपर्यंत, इथपर्यंत, परंतु इथपर्यंत वाढ न होता ते जे वाढ आहे ते कमी झालेली आहे. तर आपले हे जे 5 जे प्रकार आहेत ते आपण पॉईंटनुसार लक्षात आलेच आहे आपल्याला. आता त्यानंतरचा पाहूया आपण मागणीच्या किंमत लवचिकता मोजमापाच्या पद्धती. आता हे जवळपास 3-4 प्रकारचे आहेत, तर ते आपण पाहणार आहोत. पहिली जी पद्धत आहे ते शेकडावारी पद्धत. त्यानंतर जी सेकंड पद्धत आहे ती पद्धत आहे एकूण खर्च पद्धत आहे, आणि नंतर आहे भूमिती पद्धत. तर पहिली जी पद्धत आहे ते पाहून घेऊया. शेकडेवारी पद्धत मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की जर समजा एखादी वस्तू 100 रुपयाची असेल, म्हणजे एखादी किंमत म्हणजे राऊंड फिगर आपण 100ची पकडूया, म्हणजे जेणेकरून काय होते, आपल्याला याचा जो शेकडेवारी आहे तो काढला जाते. समजा जर यामध्ये एखाद्या वस्तूमध्ये 10% जर घट झाली तर ते वाढ किती टक्क्याने होते, 10%नेच होते. म्हणजे अशा प्रकारची याला काय म्हणतात, म्हणजे शेकडेवारी पद्धत. म्हणजे 10%ने वाढ झाली तर मागणीमध्ये 10%ने घट होते, आणि समजा जर 10%ने घट झाली तर मागणीमध्ये काय होते, 10%ने वाढ होते. त्यानंतरची आहे एकूण खर्च पद्धत. म्हणजे ही पद्धत जी आहे ते प्रोफेसर मार्शल यांनी विकसित केलेली आहे. मूळ किमतीला म्हणजे मूळ जी किंमत आहे त्याला वस्तूवर येणारा खर्च व बदललेल्या किमतीला होणारा खर्च याची तुलना करून मागणीची लवचिकता मोजली जाते. समजा जर एखादी किंमत असेल, मी तुम्हाला सांगितले आहे की समजा ते 10%ने वाढलेली आहे, आणि ती वाढलेली जी किंमत आहे त्यावरून त्याची तुलना केली जाते की पूर्वी जी 100 रुपयाची वस्तू होती त्यावेळेस त्या वस्तूला किती मागणी होती, आणि आता प्रेझेंटली ज्या वस्तूची किंमत आहे 110 रुपये, तर त्या वस्तूची मागणी किती आहे. म्हणजे तीच वस्तू आहे जी समजा 100 रुपयाला विकली जात होती आतापर्यंत, तर त्या वस्तूची तेव्हा त्याची मागणी काय होती, आणि आता जी वाढलेली किंमत आहे तर त्यावेळेस तिची मागणी किती आहे. तर अशा प्रकारच्या सर्व मागणीची जी काही विश्लेषण आहे ते एकूण खर्च पद्धतीमध्ये, म्हणजे ही एक मोजमापाची एक पद्धत आहे की किंमत कमी झाल्याने जेव्हा मागणी वाढते तर ती किंमत कमी होण्याच्या आधी त्या वस्तूची मागणी किती होती, आणि किंमत कमी झाल्यानंतर त्या वस्तूची मागणी किती आहे, तर ती सर्व पद्धत या पद्धतीमध्ये मोजली जाते. त्यानंतरची पाहूया, आणि या जे एकूण खर्च पद्धत आहे या एकूण खर्च पद्धतीमध्ये 2 प्रकारचे प्रकार आहेत, जसे जास्त लवचिक मागणी आणि एकक लवचिक मागणी. म्हणजे हे जे 2 टॉपिक्स आहेत ते आपण आधीच ऑलरेडी जे काय त्याचं अध्ययन केलेलं आहे. आता जसं याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे, तक्ता दिलेला आहे, ते तक्त्यानुसार आज सुद्धा आपण समजून घेऊया. जसं ते एकूण खर्च पद्धत कशा पद्धतीने मोजली जाते. आता मी आधीच सांगितलेलं आहे की एक जर नॉर्मल प्राईस असेल 10 रुपये किंमत, तर त्याची मागणी काय होती, 6 होती, परंतु त्याची किंमत अचानक वाढल्याच्यानं 20 रुपये झाली, आणि 20 रुपये झाल्यानं काय होतील, जो एक एक्स्ट्रा व्यक्ती होता तो ती वस्तू खरेदी करणार नाही. म्हणजे मागणी जे पूर्वी 6 होती तर ती मागणी 1ने वाढली, म्हणजे किती, फक्त 5 होती. परंतु
जे एकूण खर्च आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे समजा जी 10 रुपये किंमत होती त्याला त्याची मागणी 6 नग होती आणि त्याची जी एकूण मागणी आहे ते म्हणजे किंमत किती मोजावी लागली 60 रुपये. परंतु जर त्याची रेट वाढलेली आहे 20ने, परंतु मागणी किती होती 5, परंतु त्याला जो पैसा जो मिळालेला आहे तो किती मिळालेला आहे 100 रुपये. म्हणजे एक तर कसं आहे, किंमत वाढल्यामुळे मागणी कमी झाली असली तरी जे उत्पन्न आहे ते वाढत जात असते. आता पाहूया आपण बिंदू पद्धत. बिंदू पद्धत ही प्रोफेसर मार्शल यांनी मांडली होती. आता ही बिंदू पद्धत मांडण्याचा एकच उद्देश होता की यामध्ये गुणोत्तर पद्धत आणि एकूण पद्धत आहे. या पद्धतीमध्ये मागणी वक्र हा एखाद्या बिंदूपासून म्हणजे मोजल्या जात नव्हता. आता बिंदू पद्धत हे 2 प्रकारचे होते. एक होते रेषीय मागणी वक्र आणि दुसरं होतं आरेखीय मागणी वक्र. सिंपल असं आलेखावरून आपण समजून घेऊया. जसं आता आपण ॲझम करूया की ही जी किंमत आहे ही 3 प्रकारच्या किमती देण्यात आलेल्या आहे. इथे 10 रुपये किंमत देण्यात आलेली आहे, इथं 5 रुपये म्हणजे कमी किंमत आणि इथं 15 रुपये. आता ही जी किंमत आहे ही स्थिर किंमत समजूया. म्हणजे वस्तूची किंमत वाढल्यानंतर 15 रुपये होते तर त्याची काय होते, मागणी कमी होते. आणि वस्तूची किंमत कमी झाल्यानंतर काय होतात, वस्तूची मागणी वाढते. आणि ही जी किंमत असतात याला म्हणतात स्थिर किंमत. आणि या स्थिर किंमताला काय म्हणतात, रेषीय मागणी वक्र. म्हणजे या पद्धतीने जेव्हा अशा आलेख केला जातो तर त्यावेळेस अशा प्रकारचा एक वक्र वक्र गेला जातो आणि त्या वक्राला अशा प्रकारचा एक बिंदू दिला जाते. बिंदूवरून सरळ लक्षात येते की किंमत वाढल्यानंतर मागणी काय झालेली आहे, कमी झालेली आहे. म्हणजे मागणी वाढलेली आहे आणि किंमत वाढलेली आहे आणि वस्तूची किंमत म्हणजे मागणी कमी झालेली आहे. आणि वस्तूची किंमत जेव्हा स्थिर होती त्यावेळेस मागणीसुद्धा स्थिर होती, वस्तूची किंमत कमी झाल्यानं मागणीसुद्धा वाढली. तर अशा प्रकारचे हे बिंदू याला काय म्हणतात, रेषीय मागणी वक्र. आता त्यानंतर पाहूया आरेखीय मागणी वक्र. आरेखीय मागणी वक्र सेम असाच आहे, फक्त याचा आलेख थोडासा वेगळा असतो. जसं आता ॲझ्युम करूया हे क जी आहे ही आहे स्थिर किंमत 10 रुपये. त्यानंतर ही जी आहे हिच्यामध्ये 15 रुपये करूया आणि इथं करूया आपण 5 रुपये. ठीक आहे. आता ही स्थिर किंमत आहे. जेव्हा वस्तूची किंमत वाढली तेव्हा मागणी कमी होते. सेम तशीच आहे. म्हणजे वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाल्यानं मागणी वाढते. आणि हे अशा प्रकारचे हे म्हणजे त्यावेळेस बिंदू होत्या. आता अशी एक प्रकारचा रेख दिलेला आहे. आणि मागणी आणि पुरवठ्यावरून जेव्हा मागणी हे स्थिर असते तेव्हा त्या वस्तूची किंमत हे खरी अर्थाने ठरवली जाते आणि त्याला काय म्हणतात, आरेखीय मागणी वक्र. ठीक आहे. हे आता तुम्हाला समजलंच आहे. आता त्यानंतर पाहूया मागणीची लवचिकता निर्धारण करणारे घटक. आता पाहूया मागणीची लवचिकता निर्धारण करणारे घटक. म्हणजे जे मागणीची लवचिकता निर्धारण करते ते घटक आपल्याला आता मिळणार आहे. जवळपास 9 घटक दिलेले आहेत. तर ते स्टेप बाय स्टेप आपण पुन्हा एक जे घटक आहे ते आपण पाहणार आहोत. वस्तूचे स्वरूप म्हणजे वस्तूच्या स्वरूपावरून ते जे काही मागणीची लवचिकता आहे ते ठरवले जातात. जसे आता वस्तूच्या स्वरूपावरून जीवनावश्यक वस्तू असेल, सुखसोयीची वस्तू असेल आणि चैनीच्या वस्तू असेल, अशा प्रकारच्या वस्तूचे काय केले जाते, वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये जी जीवनावश्यक वस्तू आहे जसे अन्न, औषधे, पुस्तके याबाबतची जी मागणी असते ती अलवचिक असते. म्हणजे वस्तूची कितीही किंमत वाढली तरी त्याच्या मागणीमध्ये फरक पडतो का, नाही फरक पडत. उलट ते मागणी घ्यावीच लागते. समजा औषधी घ्यायची गरज पडली तर त्याची किंमत किती वाढली तरी आपल्याला ती वस्तू घ्यावीच लागतात ना. तर ती जी वस्तू आपल्याला खरेदी करावीच लागते, ज्याच्या मागणीवर कोणत्याच प्रकारचा परिणाम होत नाही, तर त्या वस्तूला आपण मागणीची अलवचिक म्हणतो. ठीक आहे. म्हणजे ती मागणी अलवचिक म्हणतो. परंतु काही मागणी जी असतात ते लवचिक असतात. जसे आता एखाद्या व्यक्तीचे समजा उत्पन्न वाढले तर तो काय करतील, एक्स्ट्रा जे म्हणजे चैनीच्या किंवा सुखसोयीच्या वस्तू खरेदी करेल. म्हणजे ह्या वस्तू काय असते, म्हणजे लवचिक असते. म्हणजे समजा जर त्या वस्तूच्या किमती जर कमी झाल्या तर आपण त्या वस्तूच्या खरेदी करतो. त्यानंतर आहे पर्यायी वस्तूची उपलब्धता. पर्यायी वस्तूची उपलब्धता म्हणजे मी आधीच सांगितलेलं आहे की समजा जर एखादी वस्तू समजा त्यावेळेस नसेल आणि त्या जागी जर दुसरी जर एखादी वस्तू असेल आणि आपल्याला वाटते की ती वस्तू त्याच वस्तूचं काम करत असेल तर आपण ती वस्तू कन्झ्युम करतो. जसे उदाहरणावरून दिलेलं आहे की लिंबू सरबत. समजा लिंबू सरबत आणि ऊसाचा रस, लिंबूचा रस आणि ऊसाचा रस हे जवळपास सारखेच असतात. समजा बाजारामध्ये लिंबूचा रस उपलब्ध नसेल तर आपण काय करतो, ऊसाचा रस कन्झ्युम करतो. तर त्याला काय म्हणतात, पर्यायी वस्तूची उपलब्धता.
चौथा पॉईंट आहे व्यसनाच्या वस्तू. व्यसनाच्या वस्तू म्हणजे याची जी मागणी असते ते अलौकिक असते. अलौकिक असते म्हणजे आता समजा वस्तूच्या किमती, आता मद्यपी आणि अंमली पदार्थ आहे, समजा दारूच्या जर वस्तूची किंमत आहे ती वाढली असेल तरी त्यांच्या मागणीमध्ये फरक पडेल का? नाही फरक पडेल. म्हणून व्यसनाच्या वस्तू हे कशा आहे? अलौकिक आहे. म्हणजे वस्तूच्या किमती कितीही प्रमाणात वाढल्या किंवा कमी झाल्या तर त्यांच्या मागणीमध्ये फरक पडत नाही, कारण की ते व्यसन असतात, ते सवय असतात. आता तेवढी झालेली असतात की त्यांच्या किमती कितीही प्रमाणात जास्त. तुम्ही मूवी वगैरे बघितले असेल, त्यामध्ये ड्रग्सच्या आहारी झालेले जे व्यक्ती असतात ते किती पैसे देऊन त्या वस्तू खरेदी करण्यात असतात. म्हणजे त्या वस्तू काय असतात? त्या वस्तूच्या मागणी हे अलौकिक असतात. म्हणजे वस्तूच्या किमती कितीही हाय झाल्या तरी त्याची मागणी ही कमी होत नाही. आता त्यानंतर पाहूया टिकाऊपणा. टिकाऊ वस्तूची मागणी हे जास्त लवचिक असते. म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये जर समजा वाढ झाली तर मागणी कशी होते? कमी होते, आणि कमी झाल्यानंतर वाढ होते. परंतु याच प्रकारे भाजीपाला, दूध अशा वस्तू नाशवंत जर पद्धत असेल तर याची मागणी कशी असते? अलौकिक असते. म्हणजे दूध हे इसेन्शियल पदार्थ आहे, म्हणजे माणसाला रोज पाहिजेनच. दूध एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुलाला देण्यासाठी किंवा मोठ्या व्यक्तीला चाय पिण्यासाठी. म्हणजे दुधाची वस्तूची किंमत कितीही वाढली तरी मागणीमध्ये काही फरक पडतो का? नाही. वस्तूच्या किमतीमध्ये कितीही फरक पडला तरी मागणी ही स्थिर असते, तर त्याला काय म्हणतात? मागणी ही अलौकिक आहे. म्हणजे टिकाऊ वस्तू जे असतात, फर्निचर, धुलाई यंत्र, टी व्ही वगैरे, या वस्तू जास्त लवचिक असतात. म्हणजे याच्या वस्तू किमतीमध्ये वाढ झाल्यावर याच्या मागणीमध्ये घट होते. परंतु दुधाच्या किंवा भाजीपाल्याच्या किमतीमध्ये कितीही वाढ झाली तर त्याच्या मागणीमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. त्यानंतर पाहूया पूरक वस्तू. पूरक वस्तू म्हणजे आज गरज पूर्ण करण्यासाठी अनेक वस्तूंची मागणी असते. जसे आता एक्झाम्पल देण्यात आलेले आहे की वस्तूची किंमत कमी झाली तर सिम कार्डची मागणी वाढू शकते. म्हणजे समजा जर एखादा स्मार्टफोन असेल आणि त्या वस्तूची किंमत जर समजा कमी झाली. आता कधी कधी काय असते, आता तुम्ही स्मार्टफोन तुम्ही युजर्सच आहे. आता तुम्ही बघितले असेल ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर बरेचसे ऑफर्स चालू असतात की आता समजा 10,000 किमतीचा जर मोबाईल असेल तर ते ऑफर्समध्ये 9,000पर्यंत मिळते. तर बरेचसे जे ग्राहक असतात ते जे मोबाईल फोन असतो, स्मार्टफोन असतो, तो खरेदी करतो. स्मार्टफोन खरेदी केल्यानं काय होते? जे सिम कार्ड आहे त्यांची मागणी वाढत असतात. म्हणजे पूरक जे वस्तू असतात म्हणजे रिलेटेड वस्तू, इनडायरेक्टली वस्तू. म्हणजे समजा जर मोबाईल घेतला तर त्याला सिम कार्ड घ्यावेच लागतात. म्हणजेच काय असतात की एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूची मागणी वाढ होणे. म्हणजे मोबाईल खरेदी केल्यानं सिम कार्डची मागणी वाढ होते, तर त्यालाच काय म्हणतात? पूरक वस्तू. आता पाहूया आपण मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व. मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व कोणाकोणावर येते ते लक्ष देऊया. की उत्पादक, शेतकरी, कामगार, शासनाला या प्रकारचा सर्वाधिक वापर केला जातो मागणीच्या लवचिकतेचा. आता तुम्हाला मी आधीच एका आलेखावरून तुम्हाला समजून सांगितलं होतं की आता हे समजा आलेख आहे. वस्तू आता तो जो उत्पादकासाठी महत्त्व. उत्पादक म्हणजे ज्या वस्तूचे तो उत्पादन करत आहे. तर या आलेखावरून आपण समजून घेऊया. जसं आता हा आलेख आहे, ठीक आहे, आता दिसत असेल तुम्हाला. या आलेखामध्ये ही जी किंमत आहे आणि समजा जर समजा त्याने काय केलेलं आहे, एक ॲझ्युम केलेलं आहे की समजा जर त्या उत्पादकाने जर ही किंमत ठेवली असती तर त्याची मागणी कशी असती? कमी असती. किंवा एकदम कमी किंमत ठेवली असते त्याची मागणी काय असते? वाढत असते. परंतु त्याला काय, उत्पादकाला काय मिळत नव्हते? कमी किंमत केल्यानं प्रॉफिट मिळत नव्हते. आता प्रॉफिट मिळत नव्हते म्हणून त्याने काय केले? या दोघांच्या मधातली एक स्थिर किंमत ठेवली, स्थिर किंमत. आणि स्थिर किंमतीवर मागणी किती स्थिर असते त्यावरून ते काय करत असते? एक विश्लेषण करत असते. त्यामुळे जे स्थिर किंमत आहे ते किंमत ठरवल्या जाते. म्हणून उत्पादकासाठी हा जो मागणी लवचिकता आहे त्यासाठी अध्ययन करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठीच मी ऑलरेडी एक तुम्हाला आलेख तो समजून सांगितला होता, यासाठी की हे ते नंतरचे जे पॉईंट्स आहेत ते तुमच्या लक्षात राहतील. मागणीच्या लवचिकतेसाठी सर्वाधिक महत्त्वाचं आहे उत्पादकासाठी, आणि ते तुम्हाला आता मी आलेखाद्वारे समजून सांगितलं आहे. त्यानंतर आहे शासनासाठी महत्त्वपूर्ण. कर लागू करताना देशाचे अर्थमंत्री या संकल्पनेचा वापर करतात. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की ही समजा स्थिर किंमत आहे. आता हा आपण आलेख ठेवूया. यामध्ये मागणी आणि यामध्ये किंमत आहे. म्हणजे त्याबाबतचं जे टॅक्स आहे ते बाबत. आता हा टॅक्स आहे मिडल टॅक्स. त्यानंतर त्यानं कमी टॅक्स घेतल्यावर जास्त टॅक्स मिळतो.
जास्त टॅक्स मिळतो, परंतु काय होते, जे काही जे टॅक्स पेअर असतात ते कर चुकवेगिरी करतात, त्यामुळे जे टॅक्स असतात तो हा मिडल एजवर ठेवला जातो हा वाला. आणि हा टॅक्स जो आहे म्हणजे ही जी मिड व्हॅल्यू आहे ती मिड व्हॅल्यू काय केल्या जाते, टॅक्स म्हणून शासन हा लागू करतो. तर त्याच्यासाठी जे मागणीची लवचिकता आहे त्याचे महत्त्व खूप प्रमाणात वाढते. त्यानंतर पाहूया उत्पादन घटकाचे मोबदले ठरवताना महत्त्वपूर्ण. मागणीच्या लवचिकतेची संकल्पना उत्पादन घटकांच्या किमती ठरवण्यासाठी उपयुक्त ठरते. ज्या उत्पादन घटकांची लवचिकता म्हणजे मागणी लवचिक आहे त्यापेक्षा जे उत्पादन घटकांची मागणी अलवचिक आहे त्याचे मोबदले जास्त असते. म्हणजे आता समजा जर एखादी वस्तू कमी लवचिक आहे म्हणजे अलवचिक आहे, म्हणजे एखाद्या वस्तूची मागणी अलवचिक आहे म्हणजे ती वस्तू आता मिळत नाही आहे आणि म्हणजे त्या वस्तूच्या किमतीमध्ये कितीही वाढ झाली तरी ते मागणीमध्ये फरक पडत नाही, तर उत्पादक काय करतो, अशाच वस्तूची वाढ करतो. जसे सोनं बघितलं आहे, सोन्यामध्ये कितीही किमतीमध्ये वाढ झाली तरी काय करतात, ग्राहक ते खरेदी करतात. अशाच प्रकारचे उदाहरण दिलेले आहे. त्यानंतर पाहूया विदेशी व्यापारासाठी महत्त्वपूर्ण. म्हणजे विदेशी व्यापार आता समजा आपण घेऊया की हा भारत देश आहे आणि हा एक अमेरिका देश आहे. भारत काय करतो, अमेरिकेमधून पेट्रोलियम पदार्थ काय करतो, आयात करतो. ठीक आहे, पेट्रोलियम पदार्थ ओपेकमध्ये सुद्धा मिळतात आणि अमेरिकेमधून सुद्धा आयात करत असतो भारत. तर भारताने काय केले, ओपेक एक संघटना आहे ज्यामध्ये जसे सौदी अरेबिया, इराण, इराक अशा प्रकारचे देश आढळले जातात. पण आपण तुमच्या सहलीतेसाठी आपण अमेरिका देश घेऊया. भारत हा देश अमेरिकेमधून सुद्धा पेट्रोलियम पदार्थ आयात करत असतो. आता काय करत असतो, पेट्रोलियम पदार्थात त्याने आयात केलेली आहे. मग हे पेट्रोलियम पदार्थ जेव्हा त्याची किंमत भारतामध्ये ठरवल्या जाते तर त्याबाबत जे म्हणजे आता किंमत आहे त्या किंमत ठरवण्यासाठी मागणीची लवचिकता हे यावरूनच त्याची किंमत काय केल्या जातं, ठरवल्या जाते. म्हणजे पेट्रोलियमची निर्यात करणाऱ्या देशांच्या संस्थेने अनेक वेळा किमतीमध्ये वाढ केली तरी मागणीमध्ये कमी होतील का. आता पेट्रोलमध्ये वाढ झाली समजा, तर तुम्ही त्याची मागणी कमी करतील का, नाही. म्हणजे पेट्रोलबाबतची जी मागणी आहे ते कशी आहे, अलवचिक आहे, संपूर्ण अलवचिक मागणी आहे. म्हणजे पेट्रोलच्या किमतीमध्ये किती वाढ झाली तरी मागणीमध्ये घट होत नाही, तर ती मागणी तेवढीच राहते, म्हणजे स्थिर असते. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला आपण म्हणजे आता जे व्हिडिओ आहे जो आपला मागणीची लवचिकता आहे ते पूर्ण आता संपलेला आहे. आता त्यानंतर जे शेवटचे जे स्वाध्याय आहे तो आपण शॉर्टमध्ये पाहून घेऊया, म्हणजे तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत ते तुमचे क्लिअर होऊन जातील. आता या स्वाध्यायामध्ये काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत ते सुद्धा पाहूया. जसं आता या रिकाम्या जागामध्ये रेषीय मागणी वक्राबाबत माहिती दिलेली आहे ते आपण आधीच बघितलेलं आहे. तर रेषीय मागणी वक्रावरील जो क्ष अक्षावर असलेली जी मागणी किंमत लवचिकता आहे ते 0 असते आणि य अक्षावर असलेली मागणी किंमत लवचिकता ही अनंत असते. तर ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर आता हे पहा, यामध्ये दिलेलं आहे रेषीय मागणी वक्र आपण आधीच बघितलं होतं, आता ते तो शॉर्टमध्ये पाहूया जे आपले क्वेश्चन्समध्ये दिलेलं आहे. किंमत जी मागणी आहे ते मागणीची किंमत लवचिकता क्ष अक्षावर 0 असते, ठीक आहे, आणि य अक्षावर हे अनंत लवचिक असते. आता त्यानंतरचा क्वेश्चन्स पाहूया. क्ष अक्षास समांतर असलेली किंमत लवचिकता मागणी वक्र याला काय म्हणतात. आता मी तुम्हाला आधीच एक सांगितलं होतं की आता हा जो वक्र आहे, आता हा अक्ष नेहमी क्ष अक्ष आहे. मागणीच्या लवचिकताचा जर विचार केला तर हा अक्ष क्ष आहे आणि हा अक्ष अ आहे. आणि समजा जर एखादा जर अक्ष क्ष अक्षाशी समांतर असेल तर तो जो वक्र आहे तो संपूर्ण लवचिक मागणी वक्र असतो. तो सुद्धा आपण पाहून घेऊया. तर आता पाहून घ्या, हे जे संपूर्ण लवचिक मागणी वक्र आहे हा पहा. आता यामध्ये दिलेला क्ष अक्ष आणि हा क्ष अक्षाशी समांतर आहे. तर ठीक आहे, आपल्याला याचं उत्तर मिळालेलं. आता हा जो संपूर्ण लवचिक मागणी आहे, तर त्यानंतरचा दुसरा क्वेश्चन सुद्धा क्लिअर करून घ्या. समजा जर तुम्हाला एक क्वेश्चन आला की जो मागणी वक्र आहे तो य अक्षाशी जर समांतर असेल तर तो कोणता तो वक्र कोणता आहे, तर तो संपूर्ण अलवचिक मागणी वक्र. संपूर्ण अलवचिक मागणी वक्र हा जो वक्र आहे हा य अक्षाशी समांतर असतो आणि संपूर्ण लवचिक मागणी वक्र हा क्ष अक्षाशी समांतर असतो, ठीक आहे. आता पहा, यामध्ये क्वेश्चन दिलेला आहे की किमतीतील बदलापेक्षा जास्त म्हणजे किमतीच्या बदलापेक्षा मागणीमधील बदलाचे जे प्रमाण आहे ते जास्त असते तर त्याला कोणता वक्र म्हणतात. सर्वप्रथम
त्या म्हणजे समजा जर मागणीमध्ये जास्त प्रमाण पडत आहे म्हणजे तो कसा आहे, जास्त लवचिक मागणी आहे. जास्त लवचिक मागणी आहे म्हणजे त्याचा कसा असेल, आता त्याचा ग्राफ मी तुमच्यासमोर करत आहे की त्या वस्तूची मागणी आता समजा स्थिर अशी आहे, हे स्थिर मागणी आहे, ठीक आहे. स्थिर किमतीला स्थिर मागणी आहे आणि त्याची अचानक त्याची किंमत घटली आणि तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की मागणीची जे प्रमाण आहे, बदल्याचे प्रमाण ते जास्त असते. म्हणजे तो कसा आहे, जास्त आहे. म्हणजे तो मागणी वक्र कसा असेल, पसरट असेल. म्हणजे जर समजा त्या वस्तूच्या किमतीमध्ये घट झाल्यावर त्याच्या मागणीवर अल्पसा प्रमाण झालेला आहे. म्हणजे समजा हा जो ग्राफ पकडूया, ही स्थिर किंमत आहे आणि त्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली आणि त्या मागणीमध्ये अल्पसा फरक पडला, तर तो जो वक्र असतो तो कसा असतो, तीव्र असतो. तो सुद्धा आपण आता क्लिअर करून घेऊया. आतापर्यंत जो आपण मागणी वक्र बघितला होता, जसं किमतीमधील किती शेकडा बदल झाला तरी मागणीमध्ये हे कसं असते, जास्त प्रमाणात बदल होतो. आणि हा जो वक्र असतो हा असा पसरत जातो. म्हणजे कसं आहे, आता मागणीमध्ये किमतीमध्ये घट झाल्यानंतर काय होतं, मागणी हे वाढते, जास्त वाढते. म्हणजे म्हणजे नॉर्मल वाढीपेक्षा जास्त वाढ होते. म्हणजे हा वक्र कसा होतो, हा असा पसरत जातो. आणि त्याचप्रमाणे जर म्हणजे याला काय म्हणतात, जास्त लवचिक मागणी. हे पहा याच्यामध्ये दिलेलं आहे की या वक्राला मागणी वक्र पसरट असतो. त्यानंतर कमी मागणी वक्र म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये किती बदल झाला तरी मागणीमध्ये अल्पसा बदल होतो. तर हा जो वक्र आहे हा कसा असतो, तीव्र असतो. म्हणजे कसा एकदम खाली गेलेला असतो. जसं आता आपण बघितलेलं आहे की नॉर्मल किंमत जेव्हा असते, नॉर्मल किंमत आणि तेव्हा त्याची घट होते, म्हणजे त्या किमतीमध्ये घट झाली तरी मागणीमध्ये काही प्रमाणातच फरक पडतो, जास्त प्रमाणात फरक पडत नाही. म्हणजे जो नॉर्मल फरक असतो तो इथं असतो, ठीक आहे, परंतु त्यापेक्षा कमी असतो. म्हणजे हा जो मागणी वक्र आहे हा कसा असतो, तीव्र असतो. ठीक आहे. आता यामध्ये देण्यातच आलेला आहे, हे पहा, हा जो मागणी वक्र आहे हा कसा असतो, तीव्र असतो. ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न पाहूया. ईडी हा 0 असतो आणि हा अनुभव येणाऱ्या वस्तूंना याला म्हणतात अत्यावश्यक वस्तू. ज्या वस्तूमध्ये दूध वगैरे आणि मीठ वगैरे पाहिलं होतं आपण, तर त्याचा हा जो उत्तर आहे याचा उत्तर येतो अत्यावश्यक. तर ठीक आहे मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आपण इथं थांबून देऊया. खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.